कधी कुठली माहिती लागेल सांगता येत नाही ना ते सांगतात आहे. सो आय एम रिअली फेड अप म्हणजे कळत नाही की काय होणार आहे. आपण तर एवढे आश्वासन दिलेले असतात. मुलं आपल्यावरती विश्वास ठेवतात. नॉट ओन्ली की तुम्ही मेंटरशिप बॅच घेतली, उद्या आपण टी-ई-टी प्लस गुरु म्हणून ॲप डाउनलोड करा. WhatsAppमध्ये जाऊन तुमच्या सॉरी Play Storeमध्ये जाऊन किंवा तुमच्याकडे iPhoneमध्ये असेल तर तुम्ही नक्की संपर्क साधा. तिथे जाऊन तिथेही तुम्ही पाहिलं असेल, तिथेही आपण बऱ्याच गोष्टी देतोय. जरी तुम्हाला टी-ई-टी नाही बॅच जॉइन करायची, सी-टी-टी नाही करायची, मेंटरशिप नाही घ्यायची, परंतु तुम्ही डाउनलोड करून ठेवलं तर तुम्हाला तिथे बऱ्याच गोष्टी हायलाइटेड योग्य माहिती मिळत राहील. हे सांगायचं एकच आहे. हे कशासाठी एवढं चाललेलं आहे, की तुम्हाला योग्य दिशा मिळावी, योग्य नेतृत्व मिळावं. त्याच्यासाठी आम्ही सगळे 20-25 जण एकत्र लढतोय. त्याच्यातले आमच्यातले 50% असेच आहेत तुमच्यासारखे फक्त WhatsAppमध्ये मेसेज करणारे किंवा आम्हाला सांगणारे. पण कसं असतं आपण जेव्हा सुरू करत असताना आपली 5 बोटं काही कमी असतील, जास्त असतील, सगळ्यांनी एकत्र झालं तर अजून चांगलं होतं. युनिटी इस मोर, युनिटी स्ट्रेंथ इस मोर. सर विषय असा आहे सर, बेलेकर सर आय एम कमिंग अप टू यू. म्हणजे जे काही या, या. असतं त्यांनी असंदिग्धता सांगितलेली आहे आणि आपलं जे काही फॅमिली आहे YouTubeची फॅमिली त्याच्यामध्ये कोणाला 110 माणसं आहेत, कोणाला 152 आहेत, कोणाला अगदी 57 आहेत. आणि काल तर एक म्हणजे सरप्रायझिंगली कॉल होता मेंटरशिपसाठी, "मॅडम मला 67 मार्क्स आहेत आणि माझं होईल का? होणार असेल सांगा, मी मेंटरशिप जॉइन करतो." म्हटलं, "बाबा, तू काही जॉइन करू नको. आम्ही काय आमच्या भल्यासाठी करत नाहीये हे." म्हणजे तुमचा पहिल्यांदा स्वतःवरती कॉन्फिडन्स असायला हवा. याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? मॅडम खूप चांगला प्रश्न आहे तो. यामध्ये सुद्धा बरेच जण मी यातला एक रेफरन्स पहिला जो स्क्रोल होते तो घेतो आणि तुमच्या प्रश्नाकडे येतो, की सर अनलिमिटेड प्रेफरन्सेस झाल्या पाहिजेत. सर जागा ज्यादा आले पाहिजेत. मित्रांनो, अनलिमिटेड प्रेफरन्स आले आणि वेगवेगळ्या संघटनांनी अमर्यादित देणार आहेत मंत्रालयात तसा प्रस्ताव गेलाय जरी म्हणत असलं, तर मी स्वतः या लाईव्ह YouTubeच्या माध्यमातून सगळ्यांना हात जोडून आजच अभिनंदन करतो, की अनलिमिटेड आलेत असं समजून. परंतु ते दिवास्वप्न असणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे फार तर वाढवून देऊ शकतील आणि वारंवार जे इथे प्रश्न विचारतायत, की माझे 67 आहेत, 150 मार्क आहेत, 200 मार्क आहेत. मित्रांनो, जोपर्यंत जाहिराती येत नाहीत. आता यांचे जे टप्पा सुरू झालेले आहेत, शासनाच्या या कागदपत्रांना सध्याचं त्याने दिलेलं टाईम टेबल आणि ते जे पाठीमागं बॅकलॉगमध्ये जे त्यांचं कार्य चाललंय, याचा कुठेही ताळमेळ दिसत नाही. एकंदरीत जागा रिक्त किती होत्या? समायोजन करायचं का? समायोजनामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणी, त्यानंतर ते शासनाच्या समोर मांडणारा त्यांचा प्रस्ताव, 31 मे 2026 पर्यंतच्या रिक्त असणाऱ्या जागा त्या द्या. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन बालुशा मॅडम माझ्या माहितीप्रमाणे स्वतः सरकार देखील गोंधळात आहे सध्याच्या परिस्थितीला. त्यांना कोणता एखादा डेटा विचारला, की ठीक आहे, ते मग यातून असं असू शकतं. तो माझ्याकडे आलेला डेटा असा होता. परवाच्या वेळेला आम्ही असं सांगितलं होतं. त्यांच्या 4 दिवसाच्या लाईव्ह अधिवेशनातील स्टेटमेंट पाहायला गेले, तर आईचा बाला पत्त्याने, बाचा आईला पत्त्याने अशा पद्धतीची भूमिका सध्या त्यांची दिसते. मग हे आपल्यावर विश्वास ठेवून, आपल्या विश्वासाखातर, आपल्या प्रेमाखातर आणि ऑफकोर्स त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी म्हणून आपल्या सोबत जे हे लाईव्ह जोडले गेलेले हे आपले बांधव आहेत, ज्या भगिनी आहेत, या सगळ्यांना मी सांगू इच्छितोय, जोपर्यंत समायोजन होत नाही, तोपर्यंत रिक्त पदाचा आकडा योग्य पद्धतीनं कळत नाही आणि जोपर्यंत रिक्त पदाचा आकडा कॉन्क्रिटली कळणार नाही, तोपर्यंत जागा किती येणार? आपण परवापर्यंत म्हणत होतो, की कमीत कमी 15,000 तर येणार. पण त्यानंतर यांनी यातून म्हणजे त्या पेसाच्या जागा बाजूला केल्या. काही जागा 80%च भरणार म्हणायला लागल्या. यांचे रोजचे बदलणारे नियोजन आणि ताळे याच्यामुळं आम्हीही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं, आज मला ते धाडसानं बोलत असताना कुठेतरी एक पद्धतीचा असा संकोच वाटतो आणि मग मनाला असं वाटतं, की नाही बाबांनो, यांचं एकदा कागदोपत्री घोडे नाचवून होऊ देत. मग आपल्या प्रिय अभियोग्यता धारकांना आपण योग्य तो आकडा कधी नेमक्या जाहिराती येणार आहेत आणि फॉर्म प्रेफरन्सेस